मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक काळ उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरंगे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती फिरतात। वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचं जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात तुफान स्वागत केलं जाते। रस्त्यावरचं असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये मनोज जरंगे यांची गाडी अडवली जात नाही आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात नाही। दिवसाच्या 6, 7, 8, 8, 10 मोठमोठ्या सभा होत आहेत। त्या प्रत्येक सभांमधून मनोज जरंगे भाषणं करतायत। सरकारवरती अजूनही हल्ला चढवणं त्यांचं सुरूच आहे। त्यांची खरं तर दिलेली डेडलाईन 14 तारखेची सरकारची मर्यादा संपत येते आणि मनोज जरंगे यांनी दिलेली 24 तारखेची मर्यादा ती सुद्धा जवळ आलेली आहे। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे आता नजरेच्या टप्प्यात आलेलं आहे। स्वतः जरंगे ज्या गाडीतून प्रवास करतायत, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतायत, आपण बघू शकता की त्या गाडीमधून सध्या ते प्रवास करत आहेत। लासूर स्टेशनवरून ते वेरूळ आणि खुलताबादच्या दिशेने निघालेले आहेत। हा सगळा खडतर प्रवास आहे, खड्ड्यांचे रस्ते आहेत, त्याचबरोबर गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। दिवस रात्र सातत्याने दौरे चालू आहेत, झोपायला सुद्धा वेळ मिळत नाही, अगदी जेवणाची सुद्धा त्यांना सध्या भ्रांत पडलेली असते। त्यामुळे त्यांचा हा दौरा जो आहे तो महाराष्ट्र ढवळून काढणारा हा दौरा ठरतो आहे। आपण जरंगे यांच्याशी बोलणार आहोत। पाटील, कितवा दिवस आहे आजचा दौऱ्याचा? आजचा 9वा दिवस आहे। दौरा कंटिन्यू चालू आहे। कसा प्रतिसाद आहे? प्रचंड वेदना घेऊन समाज रस्त्यावर येतोय। प्रचंड वेदना, त्या वेदना ऐकू वाटत नाहीत, बघूही वाटत नाहीत। लोक उन्हात सुद्धा बसलेले आहेत। उन्हात येवल्याच्या सभेला एवढी प्रचंड गर्दी होती, उच्चांक एवढी गर्दी होती, इतकं कडक ऊन होतं, एकही माणूस त्या उन्हातून उठला नाही, एकही। आणि बीडची सभा 3:45 वाजता झाली, पाठ सायंकाळी 6 वाजताची सभा होती, एकही माणूस हटला नाही, एकही। ही वेदना आहे। ते मला बघायला नाही आले, ते काय सभेला नाही आले, ती वेदना होती। मराठा आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, आपल्या लेकरांचं भविष्याचं पूर्ण पिढ्यांना पार वाटवलं झालं आहे, म्हणून ती वेदना घेऊन टीव्हीच्या माध्यमातून माझी सरकारला मनापासून विनंती आहे, हात जोडून ते पण लोकांच्या भावना लक्षात घ्या। ह्या वेदना इतक्या प्रचंड आहेत, तुमच्या लेकरा बाळांच्या वयातले लेकरंसुद्धा रस्त्यावर आहेत। किमान तुमच्याकडं पालकत्व आहे, तुम्ही घटनेच्या महत्त्वाच्या पदावर आज बसलेला आहेत। तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्या, मी ही मनापासून तुम्हाला विनंती करतो। हजारात नाहीच राहिले, आता लाखात लोक रोडला बसायला लागलेत। रात्र बघत नाहीत, काय नाहीत, रात्र दिवस उभे आहेत, हालत नाहीत। एवढंच, भावनाशून्य होऊ नका, मराठा समाजाला न्याय द्या। आंदोलनासाठी बाहेर पडून आता जवळपास म्हणजे घराच्या बाहेर पडून उपोषणाला बसण्याच्या आधी तुम्हाला साधारण महिना होत आला असेल। महिना झालं तुम्ही घराच्या बाहेर पडलेला आहात, महाराष्ट्र फिरताय, आठवण येते का घराची? ते तर प्रत्येकाचंच असतं, येतच, आठवण तर येतच असते। परंतु आंदोलनाच्या काळात मी तो विचार करत नाही की समाज प्रथम, समाजाला परिवार मानले, तो समाज माझा परिवार आहे। मी त्यांचा मुलगा, मी त्यांच्यासाठी लढतोय, माझं कर्तव्य, मी का उपकार नाही करायला लागलो। मी ज्या जातीत जन्मलो त्यांचं मी काहीतरी देणं लागतो, त्यासाठी रात्रंदिवस लढतो, लढणार सुद्धा, हटणार नाही, मरेपर्यंत हटणार। मागे एकदा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात की मी काही बाबा नाही, मी संसारिक माणूस आहे, लेकरा बाळांची मला काळजी आहेच। तर एवढ्या कालावधीत तुम्हाला 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे, आठवण आली असेल? नक्की, ते तर आहेच ना, येतेच ना। मी तर म्हणलंच ना, शेवटी काय येतेच। मला ते विषय काढला, मला थोडंसं हे होतं की परिवाराची त्या काळात आठवण येऊ नये म्हणूनच मी भेटत नाही। की आपण एक समाजाचं काम करतोय, आधी समाजाचंच करायचं, नंतर कुटुंबाकडे जाता येईल, पण आंदोलनाच्या काळात नाही, नाही म्हणजे नाही, समाज आणि समाजाचंच काम। आता तुम्ही कसलेले आंदोलक आहात, तुम्ही मुरब्बी आंदोलक आहात, त्यामुळे तुम्हाला कदाचित कुटुंबाचा विरह सहन करणं किंवा मनावर दगड ठेवणं हे शक्य होतंय तुम्हाला। मात्र तुमच्या मुलींची अवस्था, मुलाची अवस्था तुमच्यासारखी नाही, हा कठोरपणा त्यांना त्यांच्या अंगी अजूनही बाणवता आला नसेल, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? आता त्याला नाविलाज आहे, समाजासाठी आपल्याला सहन करायला लागेल, लेकरा बाळांना सुद्धा माझ्या सहन करायला लागेल, कारण मी समाजाचं वेळा उचलला आहे की हे अन्याय बंद समाजाचा झाला पाहिजे। आपल्यावरच का अन्याय होतं? आपण मागास सिद्ध झालो, आपण कुणबी मराठा आहोत, तरी हे आपल्यावरच का अन्याय होतो, बाकीच्यावर का होत नाही? काही पुरावे नसतानाही बाकीच्यांना आहे। म्हणून आता मी यासाठी लढत असताना थोडंफार तर आता मुलांना त्यांना वेदना तर ते आता सहन करायलाच लागणार आहेत, कारण समाजातले लेकरंसुद्धा आपलेच आहेत, मी सुद्धा त्यांचंच लेकरू आहे, त्यांचासुद्धा समाजाच्या लेकराचा विचार करायला लागेल। म्हणून
आपल्या एकट्याच्या लेकराचा विचार करायचा आणि समाजाच्या लेकराचं काय करायचं मग. ते तर खूप आक्रोश करतायत की आमचं जर आरक्षण नसल्यामुळं आमचं भविष्य धोक्यात आलं. ही प्रचंड मोठा आक्रोश आहे त्यांचा. आणि त्यामुळं मला वाटतं मी या समाजाला परिवार मानला आहे. मी या समाजासाठी आधी माझं कर्तव्य लढणं आणि ते मी करतो. पण बाप म्हणून प्रत्येक व्यक्तीचे आपल्या मुलाबाळांसाठी काही स्वप्न असतात की माझ्या मुलांना असं व्हावं, मुलीनं ते व्हावं, किंवा ह्या विषयात यश संपादन करावं, किंवा ह्या क्षेत्रात आपली कर्तबगारी गाजवावी. तुम्हाला बाप म्हणून तुमची अशी लेकरांबद्दलची काही स्वप्न असतील? महाराष्ट्रातल्या लेकराबद्दल तीच भावना आहे. मग महाराष्ट्रातल्या लेकरात ते पण आले ना, त्यांना वेगळं न्याय कसा माझ्या लेकरा असल्यामुळं. समाजाच्या लेकरा नाही, न्याय तर मिळेल. तुम्ही सगळ्यांसाठी झगडताय. जो मराठा समाजाला न्याय मिळेल तो तुमच्या मुलांनाही मिळणार आहे. पण तुमच्या मुलांबद्दलची स्वप्न काय आहेत तुमची? नाही, मी आता स्वप्न काय बघ तसं काय बघितलेलं नाही का काही स्वप्न. ते काय शिकतील, देव मोठं करेल त्यांनाही, त्यात काही अडचण नाही. समाजाचे लेकरं मोठे व्हावं म्हणून मी इकडं लढतोय. ते होत राहील. ते काय चालू आहे. तुमच्या बोलण्यातून असं जाणवतं की तुम्हाला आतून गहिवरून येतंय, परंतु तुम्ही हे सगळं दाबताय पाटील. नाही, मग आता परिवाराचा विषय थोडा वेगळा विषय असतो की आपण बाहेर येत आणि ते परिवाराचा विषय काढला तर आठवण तर येतेच ना. बाप येतो, आई येते ना असं. पण समाज चालच मायबाप म्हणलं, त्यामुळं काही विषय नाही. मी मरेपर्यंत समाजापासून हटणार. मी आरक्षण दिल्याशिवाय मी मरणाला येतच नाही. हां, आणि भेणारसुद्धा नाही. मी सांगतानाच माझं सांगितलेलं आहे, एक तर माझी अंतयात्रा निघल, नाही तर मराठाच्या आरक्षणाची विजय यात्रा निघल. मी मरायला येत नाही. मला जातीची वेदना पलीकडे काय दिसत. मी डोळ्यात पाणी समाजाला आलं पण तुमच्या. समाजाला अन्याय नाही होता, कधीच नाही होता. पण डोळ्यात पाणी आलं तुमच्या. समाजाचा विषय निघाला की थोडं हे आपलं कुटुंबाचा. तर ह्या वेदना आहेत. गेले कित्येक दिवस झालं मनोज जरंगे आपल्या काळजामध्ये कवटाळून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालतायत. समाजाला न्याय देण्यासाठी स्वतःच्या कुटुंबावरती सुद्धा, स्वतःच्या घरावरती अक्षरशः तुळशीपत्र ठेवलेला हा माणूस आहे. त्याच्याही डोळ्यामध्ये आज वेदना आल्या. ज्या माणसाने सरकारला घाम फोडला, सरकारला एका छोट्याशा गावात वाकवलं, मात्र त्याही माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्यामुळे खरं तर मनोज जरंगे यांचा त्याग हा शब्दात न मांडता येणार आहे. आपण पुन्हा एकदा मनोज जरंगे यांच्याकडे जाणार आहोत. पाटील, तुम्ही मगाशी भाषणात बोलताना म्हणालात की माझ्या घरात सिमेंटची, घरावर सिमेंटची पत्र आहेत जी भंगारात सुद्धा विकली जाणार नाहीत, त्यामुळे हे सरकार माझं काही करू शकत नाही. मग ते जे लढा सुरू आहे, मला असं म्हणायचं आहे, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझं काहीच करू शकत नाही, कारण मी मरायला भेट नाही. तुम्ही काय करणार आहेत, माझं काय करणार आहेत? मला माझ्या समाजाला न्याय पाहिजे, तो मी मिळवणार आहे. मग सरकारच नाही, त्याला कोणी आडवा आला तरी मी त्याला सोडणार नाही. पण आंदोलन मात्र शांततेत करणार. पण आरक्षण मात्र आम्ही मराठी मिळूनच दाखवणार. आमची झालेली एकजूट, हे सध्याचं आलेली मराठ्यांची लाट, हे आरक्षण घेऊन आता थांबणार आहे. पण आंदोलन शांततेत होणार. मी समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. समाजाला सुद्धा मी आव्हान केलेलं आहे, शांततेत आंदोलन करायचं. त्यालाच आपलं समर्थन आहे. समाजाने त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. 14 तारखेला तुमचा काय अंदाज आहे? किती लाख लोक येतील? तुम्ही यापूर्वी अंदाज सांगणं टाळलं होतं, मात्र आता तुमचा दौरा पूर्ण होत आला आहे. तुम्हाला निश्चित अंदाज आलेला आहे पाटील आता की किती लोक जमू शकतात? नाही, त्याचा अंदाज सांगताय ना, पण आम्ही ग्राउंड वाढवलं आहे. आधी किती एकरचं होतं, आता किती एकरचं? 100 होतं. ते आणखीन आम्हाला एक 40-50 वाढवायला लागतं. म्हणजे 100 एकरची सभा आता 150 एकरवर. हा, नाही, समजा वाढवायला लागतं. तसं आज उद्याच्याला ठरवणार आहेत आम्ही पुन्हा एकदा. हे समाज शेवटी आता आमचा संवाद साधायचा आम्हाला एकमेकाशी. तर आम्ही आला ते त्यामुळं जागा तर लागणारच आहे, पार्किंगला लागणार आहे, जागा तर लागणारच आहे ना तिथं. त्यामुळं एकदा आकडा मात्र खरं नाही सांगतो, आणखीन सांगता येत नाही. पण मराठा समाज मात्र प्रचंड येणार आहे. ही सभा महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं निर्णायक सभा असेल. तसं नाही सांगता येणार. नाही, मराठा आरक्षणाची ते निर्णायकच आहे. पण किती लोक येणार हे आकडा फक्त सांगता येणार नाही. कारण 500 बी आले तरी सभा होणार, लाख बी आले तरी सभा होणार. हा, मनोज जरंगेचा विषय असा आहे की मी समाजाला प्रथम मानतो. हा, त्याच्यामुळं 500त समाज आणि लाखात पण समाजच. पण आरक्षण मात्र घेणार, मराठी घेणार, ह्यावेळी सोडणार नाही. तुमचं वर्णन करताना काही अभ्यासक, काही विश्लेषक असं म्हणतात की जेव्हा समाजाची घडी विस्कटायला लागते किंवा जेव्हा समाज संकटातून वावरत असतो त्यावेळेला भले भले फिके पडतात, मात्र मनोज जरंगेसारखा एका फाटका माणूस उठतो आणि वेगळी क्रांती करून जातो. नाही, पण माझ्या डोक्यात तसं नसतं. मला जिथं जिथं वाटतं असं झालंय, मराठ्यांना सगळं ठरलेलं असतानाही व्यवसाय ठरलाय,
व्यवसायानुसार आरक्षण आहे तरी या कुणबी प्रमाणपत्र नाहीत, मागास सिद्ध झाला तरी नाही. त्यावेळेस मात्र मी चिडतो की आपल्या समाजावर का बरं सगळ्याकडून सगळे अन्याय करत असते. आपल्या बापजाद्यांनी सगळ्या पक्षाला मोठं केलं, सगळ्या 75 वर्षात, आणि पक्षातल्या सगळ्या नेत्यालाही केलं. मग यांना एकदाही वाटत नाही का की चला त्या उपकाराची परतफेड करू रे, चला गोरगरीब मराठ्यांची पोरं देऊ त्यांना आरक्षण, चला मागास बी सिद्ध झालेत, त्यांचा व्यवसाय पण शेती आहे, सरसकट देऊन टाकू, कायदाच पारित करू एकदा, जे होईल ते होईल. का बरं उपकार फेडत नाही तुम्ही, का अन्याय करताय आमच्यावर, काय कारण त्याचं हे मला बसू देत नाही स्वस्त. की आपल्यावर जाणून बुजून अन्याय होतो हे लक्षात आलं, मग मात्र मी मराठा समाज एक जमायला चालू करतो. आधी एक जमायला करतो, क्रांती असं नाही म्हणणार मी, पण एक जमायला चालू करतो आणि त्यांना सांगतो की भाऊ आपल्या लेकरांसाठी गरजेचं आहे, घराघरातल्या मराठ्यांसाठी गरजेचं आहे, राजकारण नंतर, पण आज आपल्या लेकरांचा भविष्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न उठायला लागतं, समाज तातडीनं उठतो, आणि म्हणून हे माझ्याकडून शक्य होतं. आपल्या समाजामध्ये बऱ्याचदा दोन भाग केले जातात. त्यातला एक भाग आहे राजे मराठा आणि दुसरा भाग आहे रयत मराठा. हे दोन पार्ट आहेत. जो मोठा समाज झालेला आहे, जो संस्थानिक आहे, जो आमदार आहे, खासदार आहे, ज्याच्या शाळा आहेत, ज्याचे कारखाने आहेत, जो सहकार क्षेत्रातले अग्रणी आहेत, हा एक भाग आहे. आणि एक भाग असा आहे की जो अजूनही शेतात म्हशी राखतात पोरं. ह्या दोन भागांबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं आकलन आणि अभ्यास काय? नाही, आपण अखंड मराठा समाज याच्यात धरलेला आहे. अखंड मराठा समाज यामध्ये आरक्षणाच्या विषयात धरलेला आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही आपलं मागणी आहे. त्याच्यात सगळे आले, ज्यांना वाटतं आपल्याला आवश्यक आहे त्यांनी काढावं, ज्याला नाही वाटत त्यांनी काढू नये. तिथं काय जोर जबरदस्ती नाही की यांनी घेत काढली आता लागू झालं आणि हे धरा, तहसीलदार किंवा HDM येऊन म्हणणार नाहीत की धरा तुमचं पत्र, तुम्हाला काढायचंच काढा, नाही तर काढू नका, जोर जबरदस्ती कोणावरच नाही. पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला मिळत असलं तर त्याला विरोध करू नका, तुम्ही घेऊ नका, पण गोरगरिबांचं कल्याण होऊ द्या, हे मात्र माझं मत ठाम आहे. पुढारलेला जो मराठा समाज आहे, जो गडगंज श्रीमंत आहे, करोडोपतींचे मालक आहेत, या मोठ्या समाजानं मराठा समाजातल्या गरीब समाजाकडे दुर्लक्ष केलं असं वाटतं का? दुर्लक्ष केलं असं वाटतं का? मग आत्तापर्यंत तर मिळालंच असतं ना, मग दुर्लक्ष केलं नसतं तर. या जेवढे राजकारणात मराठा समाज आहे, जे कोणी प्रतिनिधी झालेत, यांनी जरी मनावर घेतलं असतं तरी 2 घंट्यात आरक्षण मिळत, आत्ताही मिळत 2 घंट्यात. ते तर परिस्थिती आहे, म्हणून तर सामान्य मराठ्यांनी हा लढा हातात घेतला आहे ना, म्हणून तर हा लढा कोणाला बंद पडू शकत नाही. आता सामान्य मराठ्यांनी आताही हातात घेतलेला. इथं आता राज्यच काय, देशातली कोणची शक्ती आली तरी याच्यात फूट नाही पडू शकत आता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या अनेक भाषणांमधून छगन भुजबळांना मात्र मनोज जरांगे यांची गाडी एका गावात पोहोचलेली आहे. या ठिकाणी सुद्धा भल्या रात्री हे लोक उभे आहेत, आपण बघू शकता. आणि ज्या ज्या गावात अशा गाड्या पोहोचत आहेत त्या ठिकाणी मनोज जरांगेंची गाडी थांबवून त्यांचं स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं गाडी थांबवून त्यांना खाली उतरवलं जातं आणि त्यांचं स्वागत सत्कारसुद्धा केला जातो. आणि मोठ्या संख्येनं लोक जे आहे ते गावागावामध्ये सुद्धा जरांगे यांचं स्वागत करतात, त्यांना थांबवतात, गाडी पुढं जाऊ देत नाहीत. आणि ही जी उत्सुकता आहे ती उत्सुकता सातत्यानं या सगळ्या नागरिकांमध्ये दाटलेली पाहायला मिळते. असं एकही गाव नाही वाटेमध्ये की त्यांना ज्या ठिकाणी अडवलं जात नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना अडवलं जातं आणि त्यांचा सत्कार केला जातो. 2 मिनिटाकरता का असं ना, मात्र मनोज जरांगे हे त्या गाडीतून खाली उतरतात आणि या सगळ्या लोकांशी संवाद साधतात, बोलतात, त्यांचा स्वागत सत्कार स्वीकारतात. महाराष्ट्रातली आत्तापर्यंत हजारो खेडी झाली असतील ज्या खेड्यांमध्ये मनोज जरांगे यांचं अशाच पद्धतीनं स्वागत झालेलं आहे. त्यांनी कुठलंच स्वागत नाकारलेलं नाही. पाटील, मोठ्या संख्येने लोक थांबवतात, तुम्हाला पुढचा टप्पा गाठायचा असतो. आता तुम्हाला जाफराबादला जायचे, जाफराबाद इथून 200 किलोमीटर आहे. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 7. ती 200 किलोमीटर पोचायला तुम्हाला 6 तास लागतील. म्हणजे त्या गावामध्ये तुम्ही साधारण 12:30, 1 किंवा 2 वाजता पोचाल. तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यांना अटेंड करता? नाही, माझा एक थोडासा असा रूल आहे की मराठा समाज जर रस्त्यात उभा असला त्याला डावलून मी नाही जाऊ शकत. कारण मी समाजाला परिवार मानतो, त्यामुळे त्या समाजाला डावलून मी पुढं नाही जाऊ शकत. म्हणून 5 मिनटं का होईना, 2 मिनटाचा का होईना, त्यांना मी बोलूनच जातो, असा जात नाही. भले मग कितीही गर्दी असू द्या, पण 2 मिनटं बोलून जातो आणि जाणार. कारण त्यांचीसुद्धा वेदना आहे, ते रस्त्यावर उभा राहतात, गाड्या अडवतात, म्हणजे त्यांची वेदना आहे. आपल्याला भाऊ आरक्षण पाहिजे, आपल्या लेकरांचं अस्तित्व धोक्यात आले. फक्त एवढीच भावना सरकारने ओळखून घ्यावी की रात्रंदिवस, रात्री पण आणि दिवसा पण,
रात्रही विचार करत नाही लाईट आहे का नाही, तरी रोडवर थांबतात. काम सध्या कोणीच करत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आज सगळे लोक रोडवर वाट बघतात. कोणीही शेतात काम सध्या करत नाही, उन्हाचाही विचार करत नाही. ही वेदना आहे आरक्षणाची. हे मात्र सरकारने समजून घेणं लय गरजेचं आहे. आणि ते समजतील, त्यांना तसे समज आहे. मला वाटतं किमान सगळं सरकार मुख्यमंत्री साहेबांसह सगळे समजून घेतील आणि मराठा समाजाला मात्र आरक्षण देतील. काहीही झालं तरी सरकारने मात्र मराठ्यांना यावेळेस आरक्षण द्यावं. यावेळेस मराठा समाजाला हुलकावणी सरकारने देऊ नये. कारण समाज कामालाच जात नाही सध्या. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे फक्त अस्तित्वासाठी. हे मात्र सरकारला मी जाहीर सांगतो की तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, आरक्षणासाठी तुम्ही काहीही करा, पण मराठ्यांना मात्र आता आरक्षण द्या. सकट महाराष्ट्राला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही आता मागं सरकू नका, कारण आम्ही सुद्धा आता माघारी सरकारणार नाही. समजा सरकारने, तुम्ही जसं म्हणताय की हुलकावणी देऊ नका, सरकारने जर का यावेळेला मराठा समाजाला आरक्षणाला हुलकावणी दिली तर काय परिणाम होऊ शकतात? नाही, परिणामात काय, हुलकावणीच देणार नाही. ते देऊ नये असं मी म्हणतोय. कारण त्यांनी घातलं आहे आमच्याकडून 40 दिवस. आता कसं काय देते? समिती काय नेमली मग? हुलकावणी द्यायची होती तर तुम्ही काय सांगितलं, 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. झाला तर तो चॅलेंज होईल, त्याला आधार लागतो. ठीक आहे, आधार लागतो, 1 महिन्याची वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला. आता समितीला आधार पण मिळाला, 5000 पानं मिळाले पुरावे. 5000चा आधार घ्या, कायदा पारित करा. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण लागू करा. एक मराठा म्हणजे या राज्यातला सगळा मराठा आला. 1 जणांजवळ जरी पुरावा सापडला तर महाराष्ट्रातले सगळे रक्ताचे लोक आहेत. त्यांना रक्ताचे नातेवाईक पण आहेत, एकमेकाच्या रोटी बेटी व्यवहार पण आहेत, सगळे व्यवसाय सुद्धा सगळ्यांची शेतीची आहेत. मग एका पुराव्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला देऊ शकतात. तर 5000 आधार खूप झाला. 5000 पुराव्यांचा तुम्हाला आता मात्र द्यावा लागेल. अर्धवट फेरदवट घेत नसतो आम्ही. पण तुम्ही थोडक्यात या सरकारला थोडं चक्रव्यूहात अडकवलं का? सुरुवातीला तुम्ही म्हणालात की मी आम्हाला 4 दिवसात हवं आहे, नंतर त्यावेळेला जे म्हणले आम्ही टिकणार आरक्षण देतो, वेळ वाढवून द्या, तर तुम्ही त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला. हे चक्रव्यूह होतं का? हे काय चक्र होते नाहीच. आमचं फेसकुट फार बेजार केलं. हे करा ते करा करून आमच्या लोकांना मरणाचे डोके फोडूस तर मारलं. सगळे जे नाही ते डावं टाकलेत. आम्ही कशाचं? ते म्हणले वेळ द्या. सगळे पक्ष बी त्याच्याच आहेत आता. त्यांनी बी ठराव पारित केलेला, त्यांना बी सुट्टी नाही आता. सत्ताधाऱ्यांसह सरकार बी त्याच्यात, विरोधी सगळे पक्ष येत आहेत. ठराव पारित केलेला आहे सगळ्यांनी आणि सरकारने पण वेळ घेतलेलाच आहे. त्यामुळं आरक्षण तर त्यांना आता द्यावं लागणार आहे. कारण त्यांनी याच्यावर लय बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. समाज मात्र आता आरक्षण घेणार आहे. आता काही जे सरकारशी संबंधित लोक आहेत, आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा करतात, त्यांचे असं म्हणणं आहे की सरकार पुन्हा एकदा तेच जे रद्द झालं होतं सुप्रीम कोर्टात, SC-BC आरक्षण, तेच पुन्हा देता येऊ शकतं का याची चाचपणी करत आहे, अशी माहिती समोर येते. नाही, ते टिकणार नाही. ते 50%च्या वर गेलेले. पण 50%च्या आत मराठा घ्या, वेगळा प्रवर्ग करा मराठा समाजाचा, तसं द्या. पण 50%च्या वर घ्यायला आम्ही तयार नाही. पण समजा SC-BCचं सुप्रीम कोर्टामध्येच ठामपणे बाजू मांडून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तेच आरक्षण लागू करण्याचं आणि सुप्रीम कोर्टात टिकवण्याचं जर आश्वासन सरकारने घेतलं आणि ते आरक्षण जर मराठा समाजाला लागू होणार असेल तर तुम्ही त्यासाठी राजी व्हाल का? आम्हाला 50%च्या आत वेगळा प्रवर्ग करा, तोच केला तरी चालन, पण 50%च्या आत करा. वर टिकत नाही. असं 2-3 वेळेस झाले. बार ते तुम्ही टिकवणार 1-2 वर्ष, परत ते काहीतरी होणार. एकदाच आम्हाला 50%च्या आत द्या. तुम्हाला जर मर्यादा वाढायची असेल 50%च्या आधी आम्हाला आत घ्या, मग वाढा. तुम्ही 500% वाढा, आम्हाला काही देणार. म्हणजे तुम्हाला SC-BC बद्दल पण ऑब्जेक्शन नाही, फक्त 50%च्या आत? 50%च्या आत द्या आम्हाला. मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून द्या. कारण SC-BCचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. असे एक आहेत, मी त्याच्यावरती सविस्तर आणखीन माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. पण SC-BCचा सुद्धा आता टिकल असं आम्हाला 50%च्या आत बी वाटत नाही. मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करा 50%च्या आत, लोकसंख्येच्या प्रमाणात, आणि तुम्ही आरक्षण 50%च्या आत द्या. किंवा महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कोणी प्रमाणपत्र 2 करू शकता. 50%च्या वर नाही. मराठा आता ऐकत नाही. 50%च्या वर आताच पाहिजे. आताच पाहिजे. आहेतच आता. आम्ही पहिल्यापासून द्या ना तर आम्हाला. पहिल्यापासूनच आत येत आम्ही. कुणबी मराठा आहेत आम्ही पहिल्यापासूनच. आम्हाला आत देतच नाहीत. आताच येऊ नको म्हणतात. काय करतो तर आम्ही आत आल्यावर कोणाला माहीत. आताच येऊ नको म्हणतात. आताच येणार आहेत आम्ही.
तुम्ही जे म्हणतात ना 5,000 पुरावे सापडलेत, ते पुरावे म्हणजे त्या अशा नोंदी आहेत की त्या व्यक्तीला कुणबी असल्याचा पुरावा सिद्ध करतं. मात्र ती नोंद पकडून सरसकट सगळ्याच मराठ्यांना म्हणजे 5,000 लोकांच्या जीवावर महाराष्ट्रातल्या 4 कोटी समाजाला, मराठा समाजाला तुम्ही आरक्षण मागताय, तर ते देणं कितपत शक्य आहे? कारण 5,000 पुरावे नाही आहेत, ते 5,000 नोंदी सापडल्यात. मग नोंदीवरच आरक्षण आहे ना. पण ते त्या व्यक्तीसाठी, एका व्यक्तीसाठीची ती नोंद आहे. म्हणजे मी दत्ता कानवटे, माझी जर नोंद त्यावेळेला कुणबी सापडली असेल तर मला आरक्षण भेटेल, पण माझ्या ह्याच्यावरून माझ्या इतर सगळ्या नातेवाईकांना कसं देता येईल? नाही, मग कानवटे आडनावाचं पूर्ण गाव आहे असं ग्राह्य धरू, पूर्ण आडनावाचं, आणि एकच सापडलं, पण त्याचे सगळे काका चुलते बायको मुलं आहेत त्यांचे, मग द्यायचं नाही काय त्यांना? अशीच परिस्थिती आहे. नाही, त्यांना सगळ्याला द्यायचं नाही काय? शिकवणचा काय दे तुमच्या याला काय केलं तुम्ही त्या टायमाला? सगळ्यांना दिलं तेव्हा पोट जाते म्हणून कसं काय घातलं मग मधी बाकीच्या? म्हणजे मराठ्याला नाही द्यायचं म्हणलं की दुसरंच काढायचं काहीतरी, एकालाच द्यायचं. याला कायदा म्हणतात का? याला सरकार म्हणतात का? मग आधार तुम्हाला द्यायला लागेल. तुमचं पत्र निघालं, तुमचे सगळे काका चुलते पुतणे गाव आहे, तुम्हाला सगळ्याला द्यावं लागेल. ते रक्ताचे आहेत ना. बाकीच्याला कसं काय दिलं? मग बाकीच्याच काय नोंदी आता? बाकीच्याचा काय नोंदी आहेत? ज्यांना ओबीसीचं आरक्षण दिलं त्यांच्या नोंदी काय आहेत? त्यांना निकष काय लावला? त्यांना दस्तऐवज काय दिला? तुम्ही ओबीसी आरक्षणात सगळ्या जाती घातल्या, काय निकष लावून काय नोंदी घातल्या त्यांच्या? व्यवसायशी त्यांचा व्यवसायानुसार जाती ठरल्या विभागवार त्याच्या, आणि आरक्षण दिलं. मराठ्यांना बी कुणबी दिलं, व्यवसाय शेती आहे म्हणून. मग आमच्याकडे काय, आम्ही वाटगा आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे? म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत ना. आता एकतर बाकीच्याला द्यायचं असं तर पुरावे नाही, फिरावे नाही, काही नाही, धडक कायदा पारित करता. मला आता पुरावे सापडले असून त्याला एकट्यालाच देणार, आणि मग नोंदीनुसार घ्यायचं. तुमच्या जीआरची फेअरची काय गरज आहे आम्हाला? आम्ही तहसीलमध्ये जाऊन पत्र काढून देणार दन. आम्हाला काय गरज आहे तुमच्या जीआरची त्याची? ते असलं सांगायचंच नाही. आता एका पुराव्यावर महाराष्ट्राला द्यायचं, बाकीच्याला कसं काय झालं? मग नसता पंजाबराव देशमुख साहेबांनी कायदा बनवून दिलं ना. करा ना तसं समाविष्ट आम्हाला सगळ्याला त्याच्यातच. तसं नाही का जमत काही करायला? तसं सगळ्याला जमत नाही करायला. काय होतंय का? एवढ्या प्रवाहात आम्हाला बी त्याच कायद्यानुसार आम्हाला लागू करा ना. तेव्हा कायदा काय निकष लावून कायदा तयार झाला देऊ कुणबी मराठ्यांचा. आम्ही पण शेतकरी आहेत ना, त्याला सुधारित करा. एवढ्या प्रवाहात आम्हाला बी कसं काय जमत नाही? बघू ना कसं काय जमत नाही. संताप कायम आहे तुमचा? अहो, हे प्रश्नच उलटे सुलटे आणतात हमेशा. एकदा म्हणतात कागदच सापडले नाही, आता सापडत म्हणतात या काय काल देणार, या काय काल देणार. मी तेच सांगतोय, ही वेदना ओळखा. सरकारने ही वेदना ओळखा. रात्रंदिवस लोक येडे नाहीत. रस्त्यावरती यायला सगळे कामधंदे सोडलेत लोकांनी. त्यांना काय कामं नाहीत का? ती 5-5 वर्षाचे लेकरं सुद्धा रोडवर यायला लागलेत भेटायसाठी, आणि मग वेदना सांगतात ते की हो आपल्याला आरक्षण पाहिजे. आपल्या बहिणीचं असं झालं, माझ्या भावाचं आरक्षणामुळे असं झालं. 5 वर्षाच्या लेकरांनी सांगावं काय? असं झोपल्या का तुम्ही मग तिकडं? इतका बेजबाबदारपणा नाही पाहिजे. मग तुम्ही या राज्याचे पालक आहेत, या राज्याचे प्रथम आहेत, तुम्ही घटनेच्या पदावर बसलात, तुम्हाला जनतेचे वेदना बी लक्षात घ्यायला पाहिजेत ना, की बाप हे समाज इतका जे उठला याचं काय कारण आहे? यांना कुठेतरी आता आरक्षण देऊन याला पूर्ण विराम दिला पाहिजे. हा सगळा संताप व्यक्त करत असताना तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये आणखी एका व्यक्तीवरती मात्र सातत्याने सडकून टीका करता. ते नाव आहे छगन भुजबळ. नाही, मग आता 2-4 दिवस झालं कुठं करतोय? आज केली ना वैजापुरात? नाही, वैजापुरात केली म्हणजे ते मला तिथं आल्यावर कळालं म्हणून केली ना. मग तिथं आल्यावर मला कळालं की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला पुढं घातलंय भुजबळ साहेबांनी. आता कशाला कार्यकर्त्याला गोरगरीबाला पुढं घालता उगाच? हां, याच्यासाठी मग तुम्ही पदावर बसलात का? त्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यासाठी बसले का तुम्हाला तिथं? काय पुढे घातले, काय केले? अहो, त्यांच्या शब्दाच्या पुढं त्यांचे लोक आहेत का? असं कसं? एवढे का दूध खुळे आहेत का? मराठ्याला काहीच कळत नाही का? त्यांच्या ऐकण्यात नाहीत का? त्यांनीच सरकारने भुजबळ साहेबाला बळ दिलं दिसतं की उठवा, म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडायची वाटतं भुजबळ साहेबाला. भुजबळ साहेब त्या खुर्चीचा दुरुपयोग करायला लागले. मराठ्याचं कमवून तुम्ही द्वेष करायला लागले एवढे खुर्चीवर बसलात म्हणून? हां, काय दोष आहे? काय इतका द्वेष करायचं कारण काय? काय केलं तुमचं मराठ्यांनी? आरक्षण मागतात फक्त, एवढंच. याच्यासाठी तुमचा एवढा संताप मराठ्यांविषयी? तुम्ही सत्तेत बसलात, घटनेच्या पदावर बसलात, आणि तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, आमच्यात घुसू नका, खालून घ्या वरून घ्या, कुठून घेता तुम्ही? तुमचं हे वागणं बरोबर आहे? बळ द्यायला लागलेत का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री?
भुजबळ साहेबाचं करा, तुम्हाला काय करायचं ती म्हणून लोक उचकायलेत का ते आता. सरकारला सांगतो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबाला त्यांना थांबवा, समज द्या त्यांना. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची. लोकशाही मार्गाने आम्ही कार्यक्रम नाही घ्यायचे का? कार्यक्रम नाही घ्यायचे का? आम्हाला अधिकार नाही का देऊ? आम्ही या राज्यातले नाहीत का काय असं समजतात का काय छगन भुजबळ? का करत असावेत भुजबळ असं? ते आता त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचारला पाहिजे ना. त्यांनी खुर्चीवर बसवलंय ना त्यांना. मग याच्यासाठी बसवलंय का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना? तू खुर्चीचा गैरवापर कर, अधिकारांचा गैरवापर कर, मराठ्यांच्या विरोधात तू कायदा सुव्यवस्था बिघडून दे, बिघडित सांग सगळ्या लोकाला, म्हणून त्यांनी सांगितलंय. ही काय सिस्टम काय? ही काय सिस्टम काय? बरोबर. पुन्हा एकदा बघू शकता, दुसरं गाव लागलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेले आहेत आणि जरंगे यांचं स्वागत करतायत. असाच माहोल महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी आहे. मोठ्या आपुलकीने आणि उत्सुकतेने हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, त्यांच्यावरती फुलं उधळतात, त्यांचं स्वागत करतात आणि महाराष्ट्रभरामध्ये त्यांना असा एक वेगळ्या पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो मनोज जरंगे यांना सातत्याने भेटत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक मराठा, जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय भवानी, जय शिवाजी. चला 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 चला. बस बस चला चलो. झालं. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की मोठ्या जल्लोषात त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत होतंय. लोक त्यांचा हात सोडायला तयार नाहीत आणि क्विंटल क्विंटलचे हार सुद्धा घेऊन या ठिकाणी हे सगळे लोक येत आहेत आणि त्यांचं स्वागत सत्कार करतायत. एक मोठा प्रतिसाद जो आहे तो इतिहासात पहिल्यांदाच एका सामाजिक व्यक्तीला समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळं चित्र जे आहे ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या समोर येतंय. पुन्हा गर्दीचा कोलाहल कमी झालेला आहे. जरंगे पाटील आपल्यासोबत परत एकदा आहेत. पाटील, छगन भुजबळ यांच्याबद्दल तुम्ही बोलत होतात. आत्ताचा हा विषय झाला कायदा सुव्यवस्था बिघडायची आहे काय, मात्र तुम्ही ज्यावेळेला पहिला मोर्चा काढला होता शहागडला तेव्हा सुद्धा आणि त्याच्या आधीपासून सुद्धा तुमचा छगन भुजबळ यांच्यावरती राग राहिलेला आहे. नाही, राग नाही म्हणणार मी त्यांना. त्यांची माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही किंवा काही त्यांच्याविषयी माझ्या मनात काही पापसुद्धा नाही. पण ते हमेशा मी आरक्षणाच्या विरोधात बोललेलं बघितलेलं आहे. हमेशा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललेलं मी हमेशा त्यांना बघितलं. माझं एकच म्हणणं आहे की तुमची मान प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राजकीय प्रवासात मराठा समाजाने सुद्धा खूप खस्ता खाल्लेल्या आहेत. एवढा द्वेष तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा नाही करायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट म्हणता की आमच्या याच्यात येऊ नका, तुमच्या याच्यात येऊ नका. अहो, आम्ही पहिल्यापासूनच त्याच्यात येत. विदर्भातला सगळा मराठा त्याच्यात आहे, खानदेशचा सगळा आहे, पश्चिम महाराष्ट्रातला आहे, कोकणचा आहे. आम्ही उर्वरित महाराष्ट्र मराठवाड्याने काय केलं हो तुमचं? आमच्या बापजाद्याने तुम्हाला यासाठी मोठं केलं का? आम्ही कधी भेद केला? तुम्ही जसं म्हणता आमच्या आरक्षणात येऊ नका, आम्ही कधी म्हणलं आमचा मराठा समाज की तुमच्या पाठीशी तुमची मान उंचवण्यासाठी, आम्हाला तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुम्हाला नाही साथ देत. आम्ही मराठ्यांनी कंबर कसलेली तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस. एकदा तरी उपकार फेडायचं, भाषा करा, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल अशा हिशोबानं एकदा तरी बोला. एकदा तरी कुणाच्या गाडीवर पडा ना दे मामा, उभा करा वाटल्यासाठी खाली टाका. तर छगन भुजबळांना जेव्हा तुमच्याबद्दल प्रश्न विचारला गेला त्यावेळेला प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ असं म्हणाले की सातत्याने माझ्यावर टीका करतात. असं त्यांचं टीका करणं म्हणजे या त्यांच्या बोलण्याला कुठेतरी राजकारणाचा वास येतोय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणाचा वास येतो. तुम्ही आरक्षणाला विरोध करतात ते वास. राजकारण फाजकारण मग आपल्याकडं नसतं. आणि ते मला परत शिकू नका ते डबल. कारण मी 2-4 दिवस झाले तुम्हाला काही म्हणत नाही. तुम्ही म्हणलात आरक्षणावर माझा विरोध नाही, आपण ते विषय लगेच सोडून दिला ताबडतोब. हां, आपण तुमच्याविषयी बोलतच नाहीत आता.
बोलणार पण तुम्ही बोलले मग नाही जमणार. हां, कारण तुम्हाला आम्हाला वास नाही राजकारणाचा. तुम्हाला तुमच्या मरणाचा द्वेष भरलेला आहे मराठ्याविषयी. हां, ती वास तुम्हीच ओळखून घ्या. तुम्ही आधी सोडा, मग आम्हाला नाव ठेवा. तर होते मनोज जरंगे यांनी कुटुंबाच्या आठवणीने डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी आलं. तर दुसऱ्या बाजूला जेव्हा आरक्षणाचे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी संतापसुद्धा व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं मनोज जरंगे यांनी आपली भूमिका या ठिकाणी विशद केलेली आहे. कॅमेरामॅन अमिताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.